हरी सुख फावले रे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, ते सुख सवंगडिया दिधले. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. तेणे सांडियली माया, त्यजियली कंथा काया. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतसे. ज्ञान गोदावरीचे थिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयाचे निआठवे. शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे. जिव्हेसे वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरांचे, भावाचे अवतरण. अवतरविती खुण हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय, जय हृदय गिवसोनी ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. प्रस्तुत गुरुवर्य वैकुंठवासी दगडू गिरीबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आणि गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आदिनाम नामधारक गुरुसेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दत्तप्रभूंचा हा जन्म आपण साजरा केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं व्हावी, कारण काल्यामध्ये ज्याचा उच्चार आपण करतो परिपूर्णतमः साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही. एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यचकारः. ते जे तत्व आहे ते परिपूर्ण आहे, अखंड आहे, नित्य आहे, शुद्ध बुद्ध आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, अनंत आहे, व्यापक आहे, एक रस आहे, ठोस आहे, ओतप्रोत आहे, सबराभरित आहे, एकमेवा द्वितीयम आहे, निरंजन आहे, निष्कल आहे, निष्क्रिय आहे, निरंतर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अनादि आहे, अनंत आहे, अज आहे. भरपूर अजूनही त्याला शेकडो नाव आहे. अपार आहे. आणि असं जे परिपूर्ण तत्व आहे ज्याला श्रुती माता ओम पूर्णमदः पूर्णइदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, ज्याला श्रुती मातेनं पूर्ण अशी संज्ञा दिलेली आहे. आता मला कीर्तनाच्या अगोदरच एका जाणकार श्रोत्याकडून अशी सूचना आली की महाराज इतर जण जसा काला करतात तसा करू नका, आम्हाला ऐकायचं, ते चिंतन ऐकायचं. आणि ही तुम्ही मुंबईची म्हणजे घाटकोपरची जी मंडळी आहेत ही इतकी तज्ज्ञ आहेत, इथला एक एक श्रोता 10 कीर्तनकारांच्या बरोबरच आहे. यांचे कान तयार आहेत सगळ्यांचे. आणि असे श्रोते भेटल्यानंतर आम्हाला पण आनंद होतो. कारण खरं सांगू का, आम्ही जे आमच्या गुरूंच्या पायाजवळ काय जे 28-30 वर्ष ऐकलंय, म्हणजे जे ऐकण्यासाठी आम्ही जास्त बाहेर पण फिरत नाही. सुधाकर बाबा नाही आहे का अजून पाणी आणायला गेले, तिकडेच थांबले, गवळण अडकली तिकडे. जे आमच्या गुरूंच्या पायाजवळ जे आम्ही ऐकले ना ते आम्हाला बाहेर मांडताच येत नाही कुठे. आमचा माल फक्त 2-3 ठिकाणीच असा खपतो इथे.
आणि इकडे चांगले ऐकणारे लोक आहेत. तर जरा थोडं बरं का, सुभाषराव हे आमचे शाळेतले मित्र सरस्वती विद्या मंदिरात, आता हे म्हणतील तर हे काय चाललंय यांचं, हे काय सांगतायत, तर थोडा धीर धरा, कारण ही जरा ऐकणारी मंडळी यांना थोडं चिंतन योगाचं सांगतो. कारण ज्यांचा आपण उत्सव करत आहोत ते योगीराज आहेत. 84 जे सिद्ध सांगितले गेले, 84 सिद्धांचा त्या 84 सिद्धामध्ये 9 नाथ येतात. आदिनाथ शंकर येतात. आदिनाथ शंकरापासूनच ती परंपरा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा नाथ आहेत, ज्ञाननाथ आहेत, निवृत्तीनाथ आहेत. आणि शेवटचे नाथ कोण आहेत माहिती आहे का? शेवटचे नाथ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना समाधीत उपदेश केला ते एकनाथ महाराज. एकनाथ महाराज, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, आळंदी स्थळी येऊनी काळे वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. आणि मग ती शिळा जेव्हा उघडली तेव्हा 1 कोटी सूर्यांचा प्रकाश आतून बाहेर आला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून. पण त्या प्रकाशामध्ये दाहकता नव्हती. हे मुख्य स्रोत आले. सुधाकर बाबा असले का मला आनंद येतो कीर्तनाला. कुठेही ते कोणत्याही गावात असले मजा येते. चौऱ्याऐंशी सिद्धापैकी शेवटचे सिद्ध नाथ बाबा आहेत. ते नाथ आहेत असा विषय चालू होता. जेव्हा अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली तेव्हा नाथ बाबा काढायला गेले. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. खाली गेले आणि ती शिळा जेव्हा काढली तर एका वेळी 1 कोटी सूर्यांचा प्रकाश असा बाहेर येत होता, लोटच्या लोट. पण त्या प्रकाशात दाहकता नव्हती. आता आत होते साक्षात ज्ञानराज, ते आहेत ज्ञाननाथ. नाथांमधली जी परंपरा आली आदिनाथापासून, आता ती परंपरा थोडंसं लांबल. मग ते ती परंपरा कुठून आली? भगवान शंकरांपासून आली. हा आदिनाथ नामधारक गुरुसेवा मंडळे आहे. आदिनाथांकडून हा संप्रदाय आला, आपला वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वरीची समाप्ती करताना शेवटच्या ओव्या अशा आहेत: शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे. ओवी परत सांगतो. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. जे सांगितलं म्हणजे काय? ते तत्वज्ञान की ते मिळाल्याशिवाय मनुष्य जन्म सार्थकी लागत नाही, त्याचं फिरणं थांबत नाही. 84 लक्ष योन्यांमध्ये सारखा तो फिरत राहतोय. ते फिरणं थांबायचं असेल तर जे शिवानी शक्तीच्या कर्णकुहरात, कुहर म्हणजे गुहा, त्या कर्णरूपी गुहेमध्ये शिरसिंधूच्या एकांत परिसरामध्ये जे शक्तीच्या कानामध्ये सांगितलं ते ब्रह्मज्ञान, त्याला नाथ संप्रदायात आज्ञा म्हणतात. पवारसाहेब कानीकडं असू द्या. आता तुम्ही मला चिंतन सांगायला सांगितलंय तर तुम्ही बारकाईने ऐकायचं. तर नाथ संप्रदायात या पुढे या, ब्रह्मविद्येला काही नावं आलेली आहेत. सुधाकर महाराज, ब्रह्मविद्येला नाथ संप्रदायाने नावं दिलेली आहेत काही. आज्ञा शब्द कुठे आला? अमृत अनुभवामध्ये आला. गुरुरित्या खया लोके साक्षात विद्या ही शांकरी, जयत्या आज्ञा नमस्तस्य दयाद्रायी निरंतर. आज्ञा शब्द, शांभवी शब्द, अद्वयानंद वैभव हा शब्द, आणि मुद्रा, ते मुद्रा गोरक्षराया दिधली मिनी, ते मुद्रा हा शब्द आलेला. तर हे ज्ञान पहिल्यांदी भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या कर्णकुहरात म्हणजे कर्णगुहेत सांगितलं. तर तिथे कोणी ऐकलं तर माऊली पुढे म्हणतात स्वतःची परंपरा सांगताना, शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोरी, नेणू कैश्रे त्रिपुरारी सांगितले जे. तो मकरोदरी गुप्तू, मकर म्हणजे मगर किंवा मासा, दोन्ही अर्थाने होतं. तो मकरोदरी गुप्तू
होता तयाच्या हातू पैठे झाले. जो मकराच्या माशाच्या पोटामध्ये गुप्त रूपाने होता त्याच्या हाती पैठे झाले, म्हणजे त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. पण शिष्य भावाने न घेतल्यामुळे भगवान शंकराने शाप दिला, या ज्ञानाचा काही काळ विसर पडेल. म्हणून मच्छिंद्रनाथांना काही काळ तो विसर पडला त्या ज्ञानाचा. त्या मैनावती, तो मैनावतीच ना, तिच्या नगरीमध्ये. आणि मग तो मच्छिंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी तो भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. चौरंगीनाथ म्हणजे चौरंग ही शिक्षा दिली जायची पूर्वी छत्रपतींच्या काळामध्ये. ज्यानं अत्याचार केलेला एखाद्या अबलेवर त्याचे 2 हात आणि 2 पाय कलम केले जायचे, चौरंग केला जायचा त्याला. मग चौरंगीनाथ तिकडे होते ज्यांना 2 हात आणि 2 पाय नव्हते जन्मता. त्या चौरंगीनाथांना मच्छिंद्रनाथ भेटले सप्तशृंगी गडावर, आणि तो भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. इथे संपूर्ण झाला 2 अर्थाने. एक अवयव फुटले, अंग संपूर्ण झालं, आणि संपूर्ण झाला म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण झाले. भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. आणि मग भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. तेने योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसई कविरू तये पदी का सर्वेश्वरू अभिषेक केला. आणि मग त्या मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमळांचं जे सरोवर आहे, म्हणजे एक योग नाही, जे आपण योग ऐकतो ह्या योगाचं योगरूपी कमळ जिथे उगवतात त्याचं सरोवर म्हणजे गोरक्षनाथ महाराज. योगरूपी कमळांचं सरोवर गोरक्षनाथ म्हणजे साधारण नाही. तेने योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरू विषयाचा विध्वंस करण्यामध्ये वीर असणारे आणि योगरूपी कमळाचं सरोवर असणारे तये पदी का सर्वेश्वरू अभिषेक केला. ते गोरक्षनाथ, त्यांना या ज्ञानाचा अभिषेक मच्छिंद्रनाथांनी केला. ते गोरक्षराया दिदली मिनी, गोरक्षरायांना आणि मीननाथांना हे ज्ञान दिलं. पुढे ते ज्ञान तेने कळकळी तू भूता देखोनी आला निरुता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिलेली आहे. त्याच्या अगोदर हे अद्वैतानंद वैभव या संप्रदायाचं वैभव आहे. तर गुरु सुद्धा पुढे शिष्याचं बसून ऐकतात. तर विषय असा चालू होता. आता ह्या मंडळींनी काही मला सांगितलं, महाराज आज काल्यामध्ये चिंतन सांगा. आता एवढं सूक्ष्म चिंतन काल्यामध्ये नसतं, पण आता थोड्या वेळ आपण सांगू, ऐकणारी मंडळी. तर त्यामुळे एक परंपरा सांगतोय नाथांची. मला योग्यांकडे यायचं आहे. तर तेने योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरू तये पदी का सर्वेश्वरू अभिषेक केला. आणि मग तिही ते शांभव अद्वैतानंद वैभव दिदले सप्रभव गहिनीनाथा. लाड महाराज या, हे सगळे मित्रमंडळी येत आहेत आमच्या. आता एक या पुढे. आणि मग त्यांनी हे ज्ञान गोरक्षनाथांनी कोणाला दिलं? सप्रभव. सप्रभव म्हणजे प्रभाव सहित रिद्धी सिद्धी सहित हे ज्ञान गहिनीनाथांना दिलं. म्हणजे नाथ संप्रदायामध्ये जे ब्रह्मज्ञान आहे ना, ते नुसतं ब्रह्मज्ञान नाही, तर सिद्ध्यांसहित आहे, रिद्धी सिद्ध्यांसहित आहे, शाबरी विद्यांसहित आहे. पण लोक शाबरी विद्येच्याच मागे लागतात, ब्रह्मज्ञानाला विसरून चालले. मूळ ब्रह्मज्ञान आहे ते शाबरी विद्या आणि रिद्या सिद्ध्या म्हणजे नाथ चालत गेल्यानंतर त्यांच्या उमटलेल्या पावलांची ह्या सेवा रिद्या सिद्ध्या करतात. त्यांना हे रिद्या सिद्ध्यांचं कौतुक नाही. तर गहिनीनाथांना हे सगळं प्रभावासहित हे ज्ञान गहिनीनाथांना मिळालं. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. एक प्रेम मुद्रा गोरक्षा दिली, एक प्रेम मुद्रा गोरक्षा गोरक्षा दिली, एक प्रेम मुद्रा गोरक्षा पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, पूर्ण कृपा
केली गैरीनाथा पूर्ण कृपा केली गैरीनाथा कृपा केली गैरीनाथा पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. गहिनीनाथांवरती कृपा पूर्ण केली गोरक्षनाथांनी. आणि मग गहिनीनाथांनी ते ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं. तीही मग कळतेने कळकळी तू भूता देखोणी आला निरुता ते कृपा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. श्री निवृत्तीनाथांना ही कृपा त्यांनी केली गहिनीनाथांनी. आता निवृत्तीनाथापर्यंत हे ज्ञान आलं. निवृत्तीनाथांबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत पहा. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला मग वर्षा काळू खवळणे मेघा. आधीच माझे निवृत्तीनाथ दयाळू आणि त्यात आता वरी गुरु आज्ञेचा बोलू. गुरूंची आज्ञा आली की जगाचं कल्याण करा. आधीच हे दयाळू आणि त्यात गुरूंची म्हणजे पडत्या फळाची आज्ञा आली. याला म्हणतात पडत्या फळाची आज्ञा. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी गुरूंनी आज्ञा केली की त्याला पडत्या फळाची आज्ञा असं आपण म्हणतो सामान्य लोक. पण जगाचं कल्याण करा अशी आज्ञा जेव्हा निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दिली तर आधीच निवृत्तीनाथ महाराज दयाळू आहे आणि वर गुरु आज्ञेचा बोल आला. मग काय इतके बरसले निवृत्तीनाथ महाराज दयेनी. झाला मग वर्षा काळू खवळणे मेघा. वर्षा काळात जसे मेघ खवळतात तसे खवळून उठले. म्हणजे इतके बरसायला लागले कृपेनी. आणि ती कृपा बरसायला लागली पण ती कशाच्या रूपात. शेट्टी मारते कमी करा ना लक्षात. आणि मग ही कृपा बरसायला जेव्हा लागली तर ती कशाच्या आधाराने बरसायला लागली. गीता ग्रंथार्थ व्याजे. गीता ग्रंथाचं साह्य घेऊन वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. गीतेचं साह्य घेऊन शांत रसाने माझे निवृत्ती दादा बरसले तो हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. हे माझं लिखाण नव्हे. केवढी लिहिणत आहे. मग त्यांना विचारलं तुम्ही जर ज्ञानेश्वरी सांगितली नाही तर मग तुम्ही तिथे काय करत होतात. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्ही काय करत होतात तिथे. तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का माझे निवृत्ती दादा गीतारूपी ग्रंथाच्या साह्यानं शांत रसाने बरसत होते तेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण होत होता. आणि मी तिथे माझं साकडं फिटावं म्हणून बाजूला हात जोडून उभा होतो. माझी संकट दूर व्हावी. केथ मी बापुडा आपुला आरती साकडा का एवढिया याजसाठी की याजसाठी यशा आणिले एवढिया. की मला माझं त्यांना लीन होऊन राहणं आवडलं. नम्रतेनं उभं राहणं आवडलं म्हणून माझ्या पदरामध्ये एवढं मोठं यश टाकलं तर ही ज्ञानेश्वरी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना इतकं सुद्धा वाटत नाही. ओवी थोडी मागं पुढे झालेली. तेथ मी पुढा बापुडा मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढी आणले यशा. आता झाली बरोबर. तर तिथं माझं लीनतेनं उभं राहणं आवडल्यामुळे ज्ञानेश्वरी माझ्या नावावर खपली जाते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ती मी नाही केली माझ्या निवृत्ती दादांनी केली. याला म्हणावी लीनता. सगळं यांनी केलं. ते तर वृत्तीवरच नव्हते. अहो त्यांना खाऊ पिऊ ज्ञानोबारायांनी घातलंय. कारण निवृत्ती दादा भानावरच नव्हते ना. सगळं निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरोबर निवृत्तीची राणी व निवृत्तीशी. ते वृत्तीरहित असणारे निवृत्ती दादा त्यांच्या देहाचं संगोपन माऊलींनी केलं आई बनून. आणि तरी सुद्धा माऊली म्हणतायत की मी नाही ज्ञानेश्वरी केली यांनी केली. म्हणजे शेवटचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलं. ते निवृत्तीनाथ होते आणि हे ज्ञान दिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्ञाननाथ झाले. आणि ज्ञाननाथांनी हे ज्ञान नाथ संप्रदायाचं शेवटचे नाथ कोण माहिती का. एकनाथ महाराजांना हे ज्ञान दिलं. कुठे दिलं. आजान वृक्षाची मुळी. आपला विषय तिथे चालू होता म्हणून मी रिवर्स घेतलंय सगळं. आजान वृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्तानं नाथ बाबा जेव्हा तो त्या गिरी कुहराचा तो दगडी दरवाजा ती शिळा उचलून त्यांनी बाजूला ठेवली. आपला विषय असा चालू होता. 1 कोटी सूर्यांचा प्रकाश आतून येत होता. त्या प्रकाशात दाहकता नव्हती. विचार करा. कोटी सूर्यांचा प्रकाश
आणि ज्या म्हणजे दाहकता नाही, शीतलता आहे, तर ज्या रुपड्यामधून हे तेज बाहेर येतंय ते रुपडं कसं असेल? महाराजांनी वर्णन केलंय, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे. दिव्य तेज होतं ज्ञानोबांचं. एवढे ज्ञानोबा दिव्य तेज का? त्याचं कारण सांगतो आता, बारकाईने ऐका थोडं. अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत. त्यातलं आपलं एक ब्रह्मांड आहे आणि एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवनं असतात. आपण राहतो ते संपूर्ण जग, त्याला मृत्यूलोक म्हणतात. शास्त्री बाबा काही चुकलं तर निसंकोच खालून सांगा. हा मृत्यूलोक आहे. खाली 7 लोक आहे, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल. वरती हा भूलोक, भुवलोक, स्वलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक. या 14 भुवनांना मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. आणि अशी अनंत ब्रह्मांड आहेत. माया एकसारखी त्या ब्रह्मांडांची उत्पत्ती करते. नासामधले एक शास्त्रज्ञ रिटर्न आले होते आमच्या अष्टदशात. त्यांनी सांगितलं आत्ता त्या नासामधल्या लोकांना, आमच्या सायंटिस्ट लोकांना, तिथे आपले 75% सायंटिस्ट जे आहे ते भारतीय वंशाचे आणि हिंदू आहेत. तर ते म्हणाले की आत्ता नासामधल्या आमच्या शास्त्रज्ञांना वाटायला लागले की पृथ्वीसारखे अनेक ग्रह, हजारो लाखो ग्रह फिरत असावेत आकाशमालेमध्ये, असा आम्हाला अंदाज आहे. अंदाज नाही, हे ऋषीमुनींनी आधीच सांगितलं. अनंतच्या अनंत ब्रह्मांड आहे, माया एकसारखी उत्पत्ती करते. आता या एका ब्रह्मांडात, या एका ब्रह्मांडातला ब्रह्मदेव वेगळा, विष्णू वेगळा आणि शंकर वेगळा, इंद्र वेगळा, चंद्र वेगळा, सूर्य वेगळा, अग्नी वेगळा, वरुण वेगळा, सगळ्या देवी देवता वेगळे, राक्षस वेगळे. हे एका ब्रह्मांडापुरतं मर्यादित झालं. आता दुसरं ब्रह्मांड घ्या, त्या दुसऱ्या ब्रह्मांडात सुद्धा त्या ब्रह्मांडाला चालवणारा ब्रह्मदेव वेगळा, विष्णू वेगळा, शंकर वेगळा, सूर्य वेगळे, चंद्र वेगळे, इंद्र वेगळे. तिथे सुद्धा ते लोक आहेत. आणि असे अनंत ब्रह्मांडातले अनंत ब्रह्मदेव, अनंत विष्णू, अनंत रुद्र आहेत. आता ह्या अनंत ब्रह्मांडाचा मिळून एक महाविष्णू आहे आणि तो सध्या आळंदीमध्ये समाधीमध्ये स्थित आहे. महाविष्णूचा सखा मागा. म्हणजे विचार करा मंडळी, आपण किती मोठ्याची लेकरं आहे. एका ब्रह्मांडाला पाळणारे नाही, ते अनंत ब्रह्मांडाचे पालन करणारे महाविष्णूचा अवतार संजीवन रूपामध्ये तिथे. आणि आपल्या चेहऱ्यावर पाहिलं तर 3, 13, 9, 12 का? आपली आई, आपला बाप एवढा श्रीमंत आहे आणि आपला चेहरा प्रसन्न नाही राहत. आपल्याला चिंता आहे संसाराची. अरे तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा. तुम्हाला सांगू, त्या आळंदीतले त्या घाटावर जे भिकारी झोपलेले असतात ना, आम्हाला आता माहिती ते आमच्या पंक्तीतलं काही उडलं, गुलाबजाम, जिलेबी, शिरा, भात, वरण, आम्ही तिथे द्यायला जातो. जर थोडा उशीर झाला तिथं जायला, म्हणजे पंगत समजा आमची 9:30, 10ला रात्री संपली आणि आम्ही जायला पाहिजे 10:30ला, समजा गेलो 11, 11:30ला, तर ती जेवून झोपलेली असतात. त्यांच्या जवळ जाऊन म्हटलं, अरे हे गुलाबजाम जिलेबी आहेत, घ्या. नाही म्हटले, महाराज जेवलो आम्ही. उद्यासाठी घ्या. म्हटले, उद्या दुसऱ्या बादल्या येतील. म्हणजे ते एवढं निर्धास्त आहे का इथं समाधीत माऊली, दारू पिणारे बेवडे आहेत त्यात कितीतरी. आणि काही मोठ्या मोठ्या घरची लोक ज्यांना हाकून दिले घरच्यांनी, ते तिथे आहेत. पण त्यांना माऊलीवर एवढा विश्वास आहे तर आम्हाला 2 टायमाचं चालून येतं इथे चालून. त्यांच्या गळ्यात माळा नाही, पितात काही त्यातले. आणि आपण ज्यांच्या नावाने तुळशी माळ गळ्यात घातली ते आपण जर संसाराची चिंता करत असू तर मग आपला तर दर्जा त्यांच्यापेक्षा घसरला नाही. आपला विश्वास पाहिजे, आपला बाप फार मोठा आहे. विडल मला हे सांगायचं होतं, मला मुद्द्याकडे यायचं आहे. ज्ञाननाथानंतर एकनाथ, 84 सिद्ध चालू होते. 84 सिद्धामध्ये 9 नाथ सिद्ध आहे. आदिनाथ परमात्मा आहे भगवान शंकर. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा नाथ आहे, ज्ञाननाथ, निवृत्तीनाथ महाराज, एकनाथ महाराज. आणि त्या 84 सिद्धामध्ये ज्यांचा उत्सव चालू आहे ते दत्तात्रय प्रभू, ते सुद्धा 84 सिद्धामधले आहेत. योगीराज आहेत.
त्यांचं कालच वर्णन झालं आणि इथेही लिहिलेले पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकार. अभंग आपण असा घेतलेला, योगिया मुनी जना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरी सुख फावले रे हरी सुख फावले. हे मी सगळं वर्णन का केलं? कारण हे मंडळ जे आहे ते आदिनाथ नामधारक गुरुसेवा मंडळ आहे. त्यांच्याकडे जी परंपरा आली ती इथून आलेली आहे. मच्छिंद्रनाथांना हाताला धरून साक्षात भगवान शंकरांनी दत्तात्रय प्रभूंकडे नेलं होतं की यांना तुम्ही काही नाथ संप्रदायाच्या दीक्षा द्या. आणि मग त्या दीक्षा मच्छिंद्रनाथांना दत्तप्रभूंनी दिलेल्या आहेत आणि मग त्यांनी साधना करून हा संप्रदाय पुढे केला. म्हणजे हा वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायातून आलेला आहे आणि दत्त संप्रदायातून आलेला आहे. हा वारकरी संप्रदाय जो आहे ना, या वारकरी संप्रदायात आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, सगळे संप्रदाय ज्या सागरामध्ये एकवटले तो हा महासागर म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल आणि म्हणून वारकरी संप्रदाय सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजऱ्या करतो. त्याला हे कारण आहे काही ते सगळं एकवटलंय, एकरूप झाले सगळे. आता मूळ विषयावर येऊया. योगिया मुनी जनाध्यानी हे योगीराज आहे. दत्तात्रय प्रभू योगीराज आहे. पहिल्या मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला असे. योग्यांच्या स्वप्नामध्ये जो जात नाही तो श्रीकृष्ण परमात्मा आमच्या मागे पुढे खेळतो. आम्हाला त्याने ते सुख दिले, त्याचं निज सुख. पण योगियांच्या मागे पुढे खेळतो. मग योगी कोण आहे? योगी काय तपश्चर्या करतो? तर त्याचं थोडंसं विवेचन मी करतो. ज्यांचा उत्सव चालू आहे ते पहिलं मेरूच्या शिखरी. पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे इथे दोन अर्थ होतात. एक वाच्यार्थ होतो आणि एक लक्ष्यार्थ होतो. वाच्यार्थ म्हणजे पदाचा जो सरळ अर्थ आहे, शक्य अर्थ, त्याला वाच्यार्थ म्हणतात, ज्याचा अर्थ सरळ आहे. पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे दत्तात्रय प्रभू हे मेरू पर्वतावर ज्यांचं वास्तव्य आहे, जे ज्ञानाच्या चर्चा गोदावरीच्या किनाऱ्यावर करतात आणि स्नान पांचाळेश्वरी करतात. बीड जिल्ह्यामध्ये पांचाळेश्वर आलेले, दीक्षा माहूरगडला घेतात आणि तांबूल विडा भक्षण वाराणसीला करतात. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी. पहिलं मेरूच्या शिखरी यावर मी बोलतो म्हणजे आपल्याला अभंगात प्रवेश करता येईल. वाच्यार्थ असा झाला की दत्तात्रय प्रभू म्हणजे योगी ते मेरू शिखरावर राहतात. दुसरा अर्थ असा आहे, आपला जो मेरुदंड आहे पाठीमागचा, हे योगाला धरून वर्णन आहे. म्हणजे मनका जो आहे, मनका तो मेरुदंड, त्या मेरुदंडाचं जे शेवटचं टोक आहे, ते शेवटचं टोक जिथे संपतं त्या संपल्याच्या वर जे ब्रह्मारंध्र आहे, सहस्रार कमळ आहे, 1000 पाकळ्यांचं कमळ जिथे आहे, षडचक्रापैकी शेवटचं 6वं चक्र जिथे टाळू भरली जाते ना लहान मुलांची, आपली भरली आपल्या आयांनी, ती टाळू जी आहे त्या टाळूमध्ये ब्रह्मरसाचं तळ आहे. म्हणजे तिथे जाऊन तो योगी जर शांत झाला, त्याची वृत्ती त्या ब्रह्मस्वरूपामध्ये तदाकार झाली तर त्याला ब्रह्मानंदाचं पान करायला मिळतं. ते पान करायला मिळण्यासाठी मेरू पर्वताच्या शिखरावर एक योगी निराकारी, निराकारी म्हणजे त्या निराकार परब्रह्म स्थितीमध्ये स्थानापन्न होण्यासाठी एक योगी प्राणायामी बैसला असे. प्राणायाम करत हा योगी मेरू शिखरावर बसलेला, म्हणजे हे दत्तात्रय प्रभू प्राणायाम करत ध्यानस्थ झालेले आहेत त्या ब्रह्मानंदाचा उपभोग घेण्यासाठी, असं त्याचं वर्णन आहे. आणि तो उपभोग घेताना अजून थोडं दत्तात्रय प्रभूचं करू का वर्णन? खरं गोपालकृष्णाचं आहे, पण थोडं वर्णन सांगतो. थोडं जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कारण जरी काला श्रीकृष्ण परमात्म्याचा असला तरी श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळावर सुद्धा दत्तात्रय प्रभूंचे उपकार आहेत. ऐकताय ना पवार? आहे काला श्रीकृष्ण परमात्म्याचा, पण श्रीकृष्ण परमात्मा ज्या कुळामध्ये जन्माला आले, सोमवंशी आहे ना, चंद्रकुळामध्ये, तर त्या कुळावर सुद्धा दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे. कशी काय? तर हे भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी 7व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात सांगितलं का हे
उद्धवा ऐक, आता तुला दत्तात्रय प्रभूंविषयी सांगतो. त्यांची कशी आमच्या कुळावर दया आहे, कसा उपकार आहे, हा साक्षात परिपूर्ण श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मुखाने वदत आहे. आणि उद्धव बारकाईने ऐकायला लागले. भगवंत एकदम उत्साहात आले, आपल्या पूर्वजांची महती सांगतायत. आणि त्यामुळे ओसंडून असे सांगायला लागल्यावर त्या उद्धवाने अगदी जीवाचे कान केले, सर्वांगाला कान फुटले, तद्रूप होऊन ऐकतायत. आणि भगवंत सांगायला लागले, त्रेतायुगामध्ये आमचा पूर्वज यदू जो सम्राट होता, चक्रवर्ती सम्राट. चक्रवर्ती सम्राट कशाला म्हणायचं? संपूर्ण भारताचं आधिपत्य ज्याच्या हातामध्ये आहे तो सम्राट का नाही? बारकाईने ऐका. संपूर्ण जगाचं आधिपत्य ज्याच्या हातामध्ये तो चक्रवर्ती सम्राट. आधी हिंदुस्तान हा भारतापुरता मर्यादित नव्हता. हिंदुस्तान हा म्हणजे संपूर्ण जग म्हणजे हिंदुस्तान होता. एका ऋषीने आपल्या 9 मुलांना 9 खंड वाटून दिले. त्यातल्या आशिया खंडातला हा भारत आहे. कमी होत 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 आता किती राहिल्या? संपूर्ण जग म्हणजे हिंदुस्तान होता. कारण सगळ्यात सनातन आपली परंपरा आहे. आणि भागवतामध्ये हे वर्णन आलेलं आहे. त्या ऋषींचं मला नाव आठवत आहे, तोंडासमोर नाव आहे. आपल्या 9 मुलांना 9 खंड वाटून दिले भांडणं होऊ नये म्हणून. आणि नंतर वेदाला विसरत चालले लोक. मायेचा जसा जसा वारा लागत गेला, सनातन परंपरा वैदिक ज्ञानाला विसरले, मतप्रवाह सुरू झाले, संप्रदाय नवीन नवीन जन्माला आले, नवे नवे धर्म जन्माला आले. हिंदू धर्म कमी 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 होत इतका कमी झाला. आता जो भारत आहे, मग त्यातला अफगाणिस्तान गेला, तुमचा बांगलादेश गेला, पाकिस्तान गेला, आता काश्मीर अर्ध चाललंय, केरळ अर्ध चाललंय. हिंदू इतका कमी होत गेलेला. पण यदुराजा ही त्रेतायुगातली कथा आहे. संपूर्ण जगाचं आधिपत्य ज्याच्या हातामध्ये होतं तो यदुराजा, आमचा पूर्वज, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत. हा आमचा यदू जेव्हा विहाळासाठी अरण्यामध्ये गेला आणि शिकार करून एका थकल्यानंतर एका वडाच्या झाडाखाली बसला. पूर्वीचे राजे लोक एकटे जात होते शिकारायला, निर्भीड होते. आणि गेल्यानंतर त्या घनदाट अरण्यामध्ये पाणी वगैरे पिऊन त्या वटवृक्षाखाली जेव्हा बसला, निबिड अरण्यामध्ये त्याला एक यती समोर येताना दिसले. संपूर्ण अंगाला राख फासलेली, डोक्यावर जटांचा भार आहे, अंगावर फक्त कवटीने, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. आणि येताना इतक्या ब्रह्मानंदामध्ये डुलत येताना दिसले. त्यांनी पाहिलं, अरे बापरे काय आनंद आहे हा. आणि त्या यतीला ह्या अरण्यामध्ये आपण एकटे आहोत का अजून कोणीतरी आहे याचंही भान नव्हतं. म्हणजे मी सोडून त्यांना स्वतःचंच भान नव्हतं, तर यदूचं भान कसं असेल का मी सोडून कोणीतरी इथे एक राजा बसलेला आहे वडाच्या झाडाखाली. आता शास्त्र तेज होतं त्याचंही वर्णन असं केलेलं. विढल त्या यदूचं सुद्धा तेज इतकं होतं. भगवान स्वतः म्हणतायत, तुम्ही मी सांगितलेला हा श्लोक घरी जाऊन पहा. एकनाथी भागवताचा 7वा अध्याय काढून 26वा श्लोक आहे, 25, 26, 27. तर उद्धवाला सांगतायत, आमचा यदू एवढा तेजस्वी होता, शास्त्र तेजाने संपन्न होता की त्याच्या तेजासमोर सूर्य सुद्धा फिका पडेल असा शास्त्र तेज होतं. एवढा तेजस्वी राजा वटवृक्षाखाली बसलेला, तरी अवधूतांना भान नाहीये. एवढे ब्रह्मानंदामध्ये डुल्लत चाललेले. आणि येताना यदूने पाहिले की बाप रे बाप काय हा आनंद आहे. कसलंच भान नाही ह्या यतीला. ह्या अरण्यामध्ये ते एकटे आहेत, या एकटेपणाचंही भान नाही. नवलतयाचे पाहणे, नवलतयाचे वर्तणे. त्यांचं पाहणं नवल आहे. का पाहणं नवल आहे तेही आपणही पाहतो, तेही पाहतात. पण त्यांच्या पाहण्यात नवल काय? आपण जे पाहतो ते द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीला घेऊन पाहतो. म्हणजे पाहणारा कोणीतरी मी आहे याचा अहंकार असतो. आणि ज्याला आपण पाहतो ते दृश्य माझ्याहून भिन्न आहे ही भावना मनामध्ये असते. म्हणजे मी द्रष्टा आहे, हे दृश्य आहे माझं, आणि त्याला पाहण्याची दर्शन ही क्रिया माझ्याद्वारे होत आहे. अशा त्रिपुटीमध्ये आपण जगतो, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. पण याचं पाहणं काही वेगळंच आहे. म्हणजे काय? याने दृश्याचा बाध केलेला आहे. बाध म्हणजे आत्मस्वरूपामध्ये हे दृश्य नष्ट करून टाकलेलं आहे.
विलीन करून टाकलेलं आहे आणि परब्रह्म रूपाने अवशिष्ट राहिलेले हे दत्तात्रय प्रभू परब्रह्म रूप होऊन परब्रह्माला पाहत आहे. म्हणजे सागरच जसा लाटांच्या रूपाने स्वतःमध्ये खेळतो, त्या लाटा त्याच्याहून वेगळ्या नसतात, तसं हे संपूर्ण जग म्हणजे माझं स्वरूप आहे. नाम आणि वासुदेवच सर्वम, तिथे असा अर्थ केला टीकाकारांनी, सर्वम नास्ति किंतु वासुदेव हे वासते. शास्त्रीचे दोन शास्त्री आहेत. आता मला काय भीती नाही, चुकलं तर सांगायला आहे. वासुदेव सर्वम बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान नाम प्रपद्यते. वासुदेव मी काय वासुदेव सर्व वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. वासुदेव सर्वमिती, हे सर्व वासुदेव आहे. वासुदेव सर्वम, तर त्याचा अर्थ असा केला, सर्वम नास्ति किंतु वासुदेव हे वास्ती. म्हणजे जग नाहीच आहे, जन नोहे अवघा जनार्दन. हे सगळं परब्रह्मच आहे. ज्याला आपण नाम आणि रूप समजतो ते नाम रूप अस्तित्वात नाही आहे, ते परब्रह्मच आहे. आणि ते परब्रह्म स्वतः अंगाने दत्तात्रय प्रभू झालेले परब्रह्म रूप होऊन परब्रह्माला पाहतायत. म्हणजे त्याच्यामध्ये द्रष्टा दृश्य आणि दर्शन त्रिपुटी नाही, फक्त परब्रह्म रूपाने असणं हेच त्या परब्रह्म रूपाला पाहणं आहे. तेथीचे पाहणे असे ऐसे विरा, जैसा न मोडलिया विहिरा, आपल्या उगमी जरा होऊन टाकते. याचा अर्थ सांगतो आहे. ही मराठीच भाषा आहे, पण मराठी भाषेला आणखीन मराठीत सांगण्याची वेळ आहे. आपण जेव्हा विहीर खोदतो तेव्हा झरा असतो की नाही खाली, आणि विहीर खोदण्याच्या अगोदरही झरा आहे की नाही खाली. विहीर खोदली नाही तेव्हाही झरा आहे. मग त्या झऱ्याला कोणी पाहिलं? त्या झऱ्यानी झरे रूपाने असणं हेच त्या झऱ्यानी झऱ्याला पाहणं आहे. तसं परब्रह्माला पाहणं काय? परब्रह्म होऊन राहणं हेच परब्रह्माला पाहणं आहे. परब्रह्माहून वेगळं राहून परब्रह्माला पाहता येत नाही. याला म्हणतात ते ती नवलतयाचे पाहणे. हे नवल आहे पाहण्याचं. आपण पाहतो त्रिपुटेने पाहतो, आपल्याहून भिन्न करून दुसऱ्याला पाहतो. पण दत्तात्रय प्रभू मात्र आपल्याहून भिन्न करून कोणाला पाहत नव्हते, आपल्या स्वरूपानेच पाहत होते. आणि ते यदूने पाहिलं. नुसत्या पाहण्याने त्याला कळालं. तो काही साधारण होता काय यदू? आणि काय अकर्तेपणा आहे म्हटले यांच्याजवळ. कोणती क्रिया होत नाही, निष्क्रिय अवस्थेला प्राप्त झालेले. इथे वर्णन नाथांनी असं केलं, ती क्रियासुद्धा लाजली आणि त्या क्रियेला असं वाटलं या अकर्ते पुरुषाला, या अक्रिय पुरुषाला माझीच दृष्ट लागेल की काय, म्हणून त्या क्रियेने स्वतःचं निंबलोण दत्तात्रय प्रभूवरून करून टाकलं. म्हणजे स्वतः ओवाळून संपुष्टात झाली, म्हणजे स्वतःला संपवलं. कारण अक्रिय अवस्थेला प्राप्त झालेले हे दत्तात्रय प्रभू यदूने पाहिले. असा हा अवधूत म्हणजे ज्यांनी अहम धुवून टाकलेला आहे, ज्याच्या स्वरूपामध्ये अहम शिल्लक नाही. तुमचा आमचा अहम देहावर अडकलेला आहे आणि संतांचा अहम ब्रह्मस्वरूपावर जाऊन बसलेला आहे. आपला अहम देहावर बसलेला आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बाल आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कीर्तनकार आहे, वकील आहे, हा अहम इथे बसलेला आहे. पण त्यांचा अहम स्वरूपावर बसलेला आहे. अहम ब्रह्मास्मी. आणि ब्रह्मस्वरूपावर अहम बसला की तो ब्रह्मस्वरूपात मावळत असतो, तो विलीन होत असतो. एक वर्णन अजून सांगतो. ब्रह्म को जानते समय ही ब्रह्म को जानने का अभिमान मिट जाता है. ब्रह्मज्ञान होतं म्हणजे काय? ब्रह्म आणि ब्रह्माचं ज्ञान असं दोन वेगळं नाही आहे. हे जड नाही ना चाललं. काही लोक ऐकणारी आहेत म्हणून सांगतोय थोडा वेळा. ब्रह्माचं ज्ञान हे ब्रह्माहून वेगळं राहून नाही करता येत. नदीला सागर समजून घ्यायचा आहे. सागर हा किती खोल आहे, किती गंभीर आहे, त्याची व्याप्ती काय. सागराहून भिन्न असणाऱ्या नदीला सागर कळेल का? बोला. सागराहून भिन्न असणाऱ्या नदीला भिन्न राहून सागर कधीच कळणार नाही. मग नदी जेव्हा सागरामध्ये स्वतःचं अस्तित्व बहाल करेल, त्या समुद्राला एकरूप करेल अस्तित्व, ती सागररूप होईल, तेव्हा नदीला सागराची व्याप्ती कळेल की नाही. पण मग ती नदी जेव्हा तिला सागराची खोली कळाली, सागराची व्याप्ती कळाली, सागराचं गांभीर्य कळालं, तेव्हा नदी ही नदी रूपाने शिल्लक राहिली का? तिचा सागर झालेला असतो. तसं नदीला सागर कळता क्षणी
सागर कळण्याचा अभिमान नदीचा सुटून जातो, ती सागर होते. तसं ब्रह्माला जाणण्याचा अभिमान ब्रह्म जाणते समयही नष्ट होतो. कारण जाणणारा ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, ब्रह्मविद आपनोती परम. ब्रह्म जाणणारा ब्रह्म होत असल्या कारणाने मी ब्रह्म जाणलं आहे असा अभिमान राहूच शकत नाही. जर कोणी म्हणत असेल मी ब्रह्म जाणलं, तर यस्य मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसह. ज्याला वाटतं मी ब्रह्म जाणलं, बाळ अजून तू ब्रह्म जाणलं नाही. ब्रह्म जाणलं तर ब्रह्म जाणणारा ब्रह्माहून शिल्लक राहत नाही, तो ब्रह्म होतो. आणि ब्रह्माला ब्रह्म जाणल्याचा अभिमान कसा राहील? आड येऊन येदी भ्रम, तुका म्हणे अहम ब्रह्म. शास्त्रीजींनी वचन सांगितलं प्रमाण की अहम ब्रह्म, मी ब्रह्म जाणलंय, हा सुद्धा भ्रम आहे, हा सुद्धा अहंकार आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याला वाटतं मी ब्रह्म जाणलं, तर समजायचं तोपर्यंत आपण जाणलेलं. आमचे पुरेकर बाबा दृष्टांत देतात त्याला. एक शेळी वनातून आली आणि आपल्या पोरांना सांगायला लागली का मला ना वाटेत वाघ भेटला, आता वाघ. म्हणजे आई वाघाला भेटून आली तू? ती पोरं खुश झाली का आमची आई किती शूर आहे, वाघाला भेटून आली. तिथं दुसरं एक कोणीतरी होतं बुजुर्ग. ते म्हटले बाई तू वाघाला नसेल भेटली, जर तू वाघाला भेटली असती तर परत आली नसती. ज्या अर्थी तू वाघाला भेटून परत आली त्या अर्थी तू वाघ नव्हता, दुसरा कोणीतरी असेल. तसं ब्रह्माला जाणल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही ब्रह्म जाणलं, तर ब्रह्म नाही जाणलं, तुम्ही दुसरं काहीतरी जाणलंय आणि त्याच्यावर ब्रह्मस्वरूपाचा आरोप केलेला आहे. कुठेतरी ज्योतीचा प्रकाश, कुठेतरी मन स्थिर झालं असेल, काहीतरी दिव्य प्रकाश दिसला असेल, काहीतरी अनाहात आहात नाद ऐकू आले असतील, काहीतरी अष्टभाव सात्विक झाले असतील, काहीतरी विचित्र उड्या मारल्या असतील, ओरडल्या असतील, याच्या गळ्यात त्याच्या गळ्यात पडल्या असतील, ते ब्रह्म नाही. ते ब्रह्म नाही आहे बाबा. ब्रह्म वेगळं आहे. ब्रह्म जाणलेला मनुष्य सांगायला उरत नाही. उरला तरी त्याला यत्किंचित अभिमान होत नाही का मी ब्रह्म जाणले. तो ब्रह्म होऊन राहतो. हे झालं योग्याचं. हे तत्वज्ञान प्राप्त करण्यासाठी योगी लोक, आता आपण मूळ विषयाकडे येऊया, अभंगाकडे येऊया. हे तत्व जाणण्यासाठी योगी लोक प्राणायाम करून, खेचरी मुद्रेचा अभ्यास करून, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बसला. 10-14 प्रकारच्या मुद्रा आहेत. त्यातल्या 4 मुख्य आहेत: खेचरी, चाचरी, भूचरी आणि षण्मुखी. या 4 मुख्य मुद्रा आहेत. त्यातली खेचरी मुद्रा जी आहे ती आता ऐका. खेचरी मुद्रा लावण्यासाठी ब्रह्मानंदाचं पान करावं लागतं. ब्रह्मरसाचं तळं इथे ब्रह्मरंध्रामध्ये. म्हणजे योगशास्त्राद्वारे वर्णन आहे बरं. डॉक्टरांनी किती ऑपरेशनं केली तरी त्यांना ब्रह्मरंध्र दिसणार नाही. योगशास्त्रामध्ये जशी जशी वृत्ती सूक्ष्म होते तशी याची दर्शनं ध्यानामध्ये होतात. या षडचक्रांची, ब्रह्मरंध्रांची दर्शनं ध्यानामध्ये होतात. त्याला बुद्धी फार सूक्ष्म आणि फारच पवित्र असावी लागते. आता काही खाऊन, दारू वगैरे पिऊन, मांसाहार करून आणि मग म्हणायचं आम्ही ऑपरेशन करतोय, आम्हाला काही दिसत नाही बाबा, त्याच्यासाठी खूपच पवित्र जीवन लागतं. मनामध्ये विकार धुतलेल्या तांदळासारखं स्वच्छ मन पाहिजे. चित्त जैसे गंगाजळ, अशांची ह्या साधन आहेत. सांगू का आणखीन, ही योगशास्त्र, ही खेचरी मुद्रा लावण्यासाठी वृत्ती किती सात्विक असावी लागते. या योगशास्त्रामध्ये पहिलंच अंग आहे यम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्यातलं यम जे अंग, यम, त्याच्यामध्ये उपांग आहेत काही. अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. त्यामधलं अहिंसा अंगच इतकं कठीण आहे का ते सुद्धा आपल्याला पाळता येणार नाही. भामचंद्र डोंगरावर 2003 साली मी होतो. कोल्हाटकरांचा एक ग्रंथ वाचत होतो. पातंजल योग दर्शनावर त्यांचं भाष्य आहे. तर ते वाचता पहिली प्रस्तावना वाचली मी. इतका आनंद आला मला. त्यात मोठा ग्रंथ एवढा. तर ते जेव्हा काशीवरून आले, पुण्याला राहत होते, आणि पूर्वीचे ब्राह्मण सगळे गरीब असायचे. म्हणजे पूर्वीचे सगळे ब्राह्मण हे गरीबच असायचे, सकारात्मक म्हणतो. आता बरेचसे काही आहेत चांगले, 70-80% लबाडे आपल्याच लोकांना वर घेतात. ते चुकीचं आहे आता सध्या. आता हा कीर्तनाचा विषय नाही आपला, आपल्या सगळ्यांना घेऊन चालायचं आहे.
पण आहेत काही काही मंडळी खूपच सोज्वळ संप्रदायपूर्वक जीवन जगणारी आहेत. कोल्हटकर जे होते ते काशीवरून शिकून आले आणि जगद उद्धारासाठी पातंजल भाष्य तयार करत होते. या गोष्टी बोलत नाही बरं का मी कधी टीका वगैरे ब्राह्मण. सकाळी काहीतरी वेगळं ऐकलं म्हणून चुकून निघाले. कोल्हटकर आले, दरिद्री अवस्था होती, घर बेताचं चाललं होतं. पण आता एवढं सगळं ज्ञान शिकून आलोय ते जगाला दिलं पाहिजे. संस्कृतमध्ये शिकलेले पण आपल्या मराठी भाषिकांना, मराठी सारस्वतांना दिलं पाहिजे. मी जरी ब्राह्मणावर टीका केली तरी हे लक्षात घ्या, संप्रदायसुद्धा ब्राह्मणांनीच चालवलेले. त्यांनी निष्ठेने हे ज्ञान, आता बघा एका ब्राह्मण पुत्राने 200 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 50 तास सलग मंत्रांचे उच्चार केलेले, 25,000 मंत्र म्हटलेले न चुकता, आणि ते अशी कुठं देऊन. ते आता सगळं सांगत नाही, क्लिष्ट आहे सगळं. एवढं एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले, सोपं नाही ना. आणि मग कोल्हटकर जेव्हा भाष्य करायला लागले तर संसार मोडकळीस आला एकदम. त्यांनी ते लिखाण थांबवलं. पत्नी म्हणाली, तुम्ही घाबरू नका, मी मोलमजुरी करेल, लोकांची धुनी भांडी करेल, संसार सांभाळेल, तुम्ही संसाराकडे लक्ष देऊ नका, या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करा. मी योगामधलं पहिल्या अंगातला पहिला भाग सांगतोय. 8 अंगामधलं यम अंगातल्या अहिंसा सांगतोय. का योग किती अवघड आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल अख्खा. मग कोल्हटकरांनी तो ग्रंथ पूर्ण करायला घेतला. 3 वर्ष लागले त्यांना तो ग्रंथ पूर्ण करण्यासाठी. पूर्ण करत असताना ह्या माऊलींनी ब्राह्मण असून सुद्धा लोकांच्या घरची धुनी भांडी केली. म्हणजे अक्षरशः लोक किती हेटाळणी करायचे त्या काळात, कसं राबवून घेत होते. पण विचार केला नाही, आपण उच्च कुलीन आहोत, केली. पण माझा पती करतोय ना जगासाठी काही, तर मी सहकार्य करणार. जसं भामती निबंध लिहिताना भामतीने 36 वर्ष नवऱ्याची सेवा केली, त्यांना कळालं सुद्धा ना ही माझी पत्नी आहे म्हणून. आणि जेव्हा ग्रंथ पूर्ण झाला तेव्हा तिचंही वय झालं होतं, आता मूल होण्याची सुतराम शक्यता नाही. आणि एकदा दिवा लावायला संध्याकाळी आली आणि अचानक ग्रंथ पूर्ण झालेला होता. म्हटले, तू कोण? म्हटले, मी तुमची अर्धांगी आहे. माझं लग्न कधी झालं? म्हटले, झालं, तुमच्या लक्षात नाही, तुमची ब्रह्माकार वृत्ती होती. काय मंडळी होऊन गेली, लग्न झालेलं आठवलं नाही 36 वर्ष. आणि म्हटले, बाई हे माऊली, मी तुझा फार अपराधी आहे. तुला खरं म्हणजे ग्रहस्थानी संन्यास तेव्हा घ्यावा जेव्हा अर्धांगीला एखादा पुत्र तिच्या ताब्यात द्यावा आणि मग संन्यास घेण्याची परवानगी. पण आता तुला संतती नाही आणि मी तर आता वयस्कर झालेलो आहे आणि तूही वयस्कर झाली. तो ग्रंथच तिच्या नावाने प्रकाशित केला, त्याला भामती निबंध म्हणतात. आणि तो इतका वेदांती लोकांमध्ये, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि खूपच गोड येतो. इतका की ते शिकत असतानाच असा डुलत राहतो माणूस. असो, तसं इथे कोल्हटकरांच्या पत्नीने 3 वर्ष सहकार्य केलं. ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथ होता योगशास्त्रावर, बारकाईने आहे का. ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर पत्नीला हाक मारली की, म्हटलं, इकडे हा ग्रंथ पहिला मी तुला समर्पित करतो, तू वाच पहिल्यांदा आणि याच्यात काही चुका असतील तर मला सांग. ती म्हटली, अहो मी 3री 4थी पास नापास झालेली बाई, तुम्ही काशीवरून शिकून आलेले, आणि तुमच्या चुका मी काढू का? नाही नाही म्हटले, तू वाच, तुला जे वाटतंय चुकीचं मला येऊन बोल. आता पतीची आज्ञा घेऊन गेली ती ग्रंथ. यांना वाटलं ज्ञानेश्वरी एवढा मोठा खंड येतो, पातंजल योगदर्शन, तिला 1.5 महिना तरी लागेल वाचायला. पण ती दुसऱ्याच दिवशी परत आली. ते म्हटले, झाला वाचून? म्हटले, वाचून नाही झाला, पण तुम्ही म्हटले होते चूक काय असली तर सांग, मला प्रस्तावनेतच चूक सापडली. म्हटले, काय सापडली प्रस्तावनेत चूक? म्हटले, तुम्ही आहे ना प्रस्तावनेत असं लिहिले की माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी परमार्थ आणि प्रपंच दोन्ही करू शकलो. तिच्या सहकार्यानं मी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. म्हटले, पतिराज तुम्ही ग्रंथ कोणावर लिहिता? योग्यावर लिहिताय. आणि योग्याची अहिंसा इतकी पराकोटीला गेलेली असते. योगी जिथे निगूढ मठामध्ये, त्या अरण्यामध्ये, शिवालयामध्ये, नदीच्या किनारी साधना करत असताना त्याची अहिंसा त्याच्या शरीरातून बाहेर पडली तर तिथं हिंस्र श्वापदसुद्धा आपला वैरभाव विसरून त्याच्याजवळ येऊन निर्वैर होऊन बसतात. वैरभाव समूळ विसरली हो,
स्वतःचा वैरभाव विसरतात. अशी ज्याची शांती आहे, अशी ज्याची अहिंसा आहे, त्याच्या जीवनावर लिहित असताना तुम्ही प्रस्तावनेतच चूक केली. माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी एका दगडात 2 पक्षी मारू शकलो, प्रपंच आणि परमार्थ करू. ही वाचेची हिंसा झाली तुमच्या. आणि योग्याची वाचिक अहिंसा, मानसिक अहिंसा आणि कायिक अहिंसा असते. तो तोंडाने अभद्र बोलत नाही, शरीराने अभद्र क्रिया करत नाही आणि मनाने सुद्धा वाईट चिंतन करत नाही. असा योगी, योग्याची संपदा त्याग आणि शांती, त्याच्यावर विधान करताना तुम्ही वाचेने हिंसा केली. वाचेने मोठी माणसं मोठी असतात, क्षमा मागितली पत्नीची. आणि दुसऱ्यांदा जेव्हा ग्रंथ छापला, प्रस्तावनेमध्ये बदल केला. माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी एका दगडात 2 पक्षी, आता ते वाक्य खोडून, माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी एका भाकरीमध्ये 2 जीव जगवले, असं विधान केलं. आणि म्हटलं आता बरोबर आहे का? आता बरोबर आहे. मग सांगा, योग्याची जी 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, ती पुढची अंग सांगायला गेलो तर इतकी किचकट आहेत. त्यातलं यम हे अहिंसा. काल रात्रीच माझ्या आईने माझ्या भावाला पायावर बसलेला मच्छर मारायला सांगितला. मी होतो तिथे. मग आता तो त्याला मारता आला नाही. त्यांना ते सगळे झोपल्यावर रात्री 2 वाजेपर्यंत मी त्याला शोधत होतो. मी नारदाच्या गाडीवर खोटं बोलणार नाही, म्हणजे एरवी खोटं बोलतो असंही नाही. रात्री 2 वाजता मोबाईलच्या बॅटरीने तो मच्छर शोधत होतो. मला 2 वाजेपर्यंत झोप आली नाही. मग 2 वाजेपर्यंत आपण जर मच्छर मारायचं डोक्यात असेल आपल्या, तर आपण काय योग साधायचो. त्या योग्याला जेव्हा परमानंदाचा अमृत प्राशन करायचं असतं, खेचरी मुद्रा तो लावत असतो. मला मूळ मुद्द्यावर अजून आलोच नाही, 2 मिनिटात देतो, 2 ते 3 मिनिटात. त्याला खेचरी मुद्रा लावत असताना ती जीभ जी आहे ती नासिका रंध्रामध्ये राहून ती जीभ ब्रह्मरसाच्या तळ्यापर्यंत न्यायची असते. पण जिभेची लांबी अपुरी पडते. जिभेची लांबी आहे 4 अंगुळे. आणि नासिका रंध्र, नासिका म्हणजे नाक, नाकाची बिळं आत जिथे उघडी होतात, कुठे घशात उघडी होतात की नाही, नाकाची छिद्र, त्या छिद्रामध्ये जीभ लावायची असते. आणि ती जीभ तिथून तर त्या ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायची असते. हे वर्णन फक्त ऐकायचं, करायचं अजिबात करायचं नाही कोणी. आम्ही करायला गेलो, मारता मारता वाचलोय. 10 वर्ष त्याचं दुखणं भोगत होतो. आत्ता कुठेतरी छाती बरी झाली. खरोखर मारता मारता वाचलो. मी घरी सांगत पण नाही अशा काही गोष्टी केलेल्या उद्योग, त्यांना कळून पण देत नाही. पण आम्ही केलेले ते काही उद्योग करून पाहिलेले. ते न साधे हा मार्ग आईचे बोलत ते म्हणून. तर त्या जिभेची लांबी कमी पडते. जिभे ही पडजीभ आहे, जिभेच्या खाली जी शिर चिकटलेली तिथपर्यंत जी मोकळी उलटी फिरू शकतो. पण तिची लांबी आहे 4 अंगुळे म्हणजे 4 बोटं. आणि अंतर आहे तिथपासून 8 अंगुळे म्हणजे एवढं. आणि जीभ आहे एवढी. मग एवढं अंतर वाढवायचं कसं जिभेचं? तर त्याला छेदन आणि दोहन क्रिया आहे. जिभेच्या खाली जी शिर आहे ती शिर थोडी थोडी कापायची. हे वर्णन झालं असेल तर मी दुसरं सांगतो. हां, काल झालंय का? झालंय का? थोडं महाराजांनी सांगितलं. मग आता मी लगेच पुढे येतो. मग ही छेदन आणि दोहन क्रिया केल्यानंतर ते ब्रह्मरसाचं ते तळं कलंट त्या योग्याला तो ब्रह्मरस प्राशन करायला मिळतो. त्याचा देह दिव्य होतो. त्याचे दात म्हणजे हिऱ्याच्या पंक्ती जसा काही दात उगवतात. मग तो समुद्रापलीकडील देखे, स्वर्गूचा आलोच ऐके आणि मनोगत ओळखे मुंगीची. मुंगीच्या मनातलं ऐकू येतं, समुद्राच्या पलीकडचं दिसायला लागतं, स्वर्गातल्या गप्पा त्याला ऐकू येतात. त्याचा देह स्वर्णमय होतो, स्वर्णकांतीसारखा. अष्टसिद्ध्या त्याच्या दासी होतात, त्याच्या चरणांची सेवा करणाऱ्या होतात. असा हा योगी. अजून योग मार्गाचं जर वर्णन सांगितलं ते षडचक्रातलं भेदन, ती कुंडलिनी मणक्यातून वर कशी जाते, मांस कसे भक्षण करते, रक्त कसं शोषून घेते, सापळा राहतो योग्या ते भेडसावी परी बिहावे ना. योग्याला घाबरवते ती कुंडलिनी, पण त्याने घाबरू नये. अशी ही योग साधना. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्तो स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखदाः. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार घ्यायचा तरी मितला, चालायचं तरी मितलं, निद्रा घ्यायची तरी मितली,
बोलायचं झालं तरी थोडंसं मितभाषी, असं ज्याचं जीवन आहे, अशा योग्याने साधना करून 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 तरी एवढं झाल्यानंतरही त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्ध एकदामपि सिद्धनाम तशी मा व्यक्ती तत्वता. अशा हजारो लाखो योग्यांपैकी एक योगी तिथपर्यंत पोचतो. का? कारण रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडवून ठाकी. रिद्ध्या सिद्ध्या आडव्या येतात आणि याच्या अंतकरणाला पाझर फुटतो. समोरची माणसं दुःखी रडायला लागल्यानंतर याच्याजवळ सिद्ध्या असतात. ती दुःखी कष्टी माणसं पाहिल्यानंतर त्यांचं कल्याण होण्यासाठी जर योग्यानं आपली शक्ती खर्च केली की त्याची तपश्चर्या कमी होते, त्याची वाट थांबते. म्हणून स्पष्ट उल्लेख केलेला आहे तुकाराम महाराजांनी, माझ्या मुखावाटे नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोण. कितीही जरी सिद्ध्या प्राप्त झाल्या, किती योगी झाला तरी जगाला धन आणि पुत्र योग्याने देऊ नये. अरे तू घरदार सोडून वाट तुझी वेगळी पकडलेली, तू कुठं आता लोकांना पोरं देत बसला आणि संपत्ती देत बसला. आमचा एक मित्र नर्मदा परिक्रमेला गेले होते. 3,500-4,000 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा आहे. त्याने पायी नाही केली ती परिक्रमा. खाली 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 बस. पाणी द्या त्यांना, पाणी द्या. नाही समोर बॉटल आहे समोर, पाणी द्या. 3,500 किंवा 4,000 किलोमीटरची परिक्रमा आहे. नर्मदा माई अखंड पाषाणाला कोरत आलेली आहे. त्यानं ती पायी नाही केली, त्याने दंडवती परिक्रमा केली. म्हणजे दंडवत घालायचा, हातामध्ये नारळ घेऊन दंडवत घालायचा, तो नारळ पुढे ठेवायचा, उठायचं, परत नारळ घ्यायचा, परत दंडवत घालायचा, नारळ पुढे. 3.5 वर्ष लागले एक परिक्रमेला. नर्मदा माईच्या बाजूनी जी छोटी छोटी गटार आहेत त्या गटारांमधून सुद्धा दंडवतं घातली. अंगावर किडे वगैरे त्या आळ्या यायच्या, काय नाही पाहिलं, दंडवतं घालत गेला. आणि अशी एक परिक्रमा नाही केली महाराज, 2 परिक्रमा केली त्यांनी. 2 काय साधारण काय आहे? ऐकायला सोपं वाटतं महाराज, सोपं नाही आहे. नर्मदा परिक्रमा चालणं नाही होत माणसांना. अशी परिक्रमा पूर्ण करताना त्यांना सिद्ध्या प्राप्त झाल्या काही. आणि तिथे त्यांचं जे सामान आहे, आथरायचं पांघरायचं, एका सायकलवर घेतलं जायचं. या गावची लोक पुढच्या गावापर्यंत ते सायकलवर सामान न्यायचे, तिथून पुढे ते गाव सेवा करायचं, हे दंडवत घालत बसायचं. तिथे एक जोडपं आलं, मास्तर आणि मास्तरीना होते ते, आणि त्यांनी ते 15 दिवस त्या साधूची सेवा केली, त्या आमच्या मित्राची. 15 दिवस सेवा केली एकदम तन मन धनाने. 15 दिवसानंतर त्यांना जायचं होतं. जाताना त्या बाईने आमच्या त्या साधूच्या पायाला मिठी मारली, रडायला लागली बोक्साबोक्षी. त्यांना बोलायचं नव्हतं, त्यांना मौनी महाराज म्हणतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, छोडो छोडो म्हणजे असं म्हणत हो. ती बाई काय पाय सोडे ना, नर्मदे हर. तिच्या नवऱ्याकडे बघून म्हटले नर्मदे हर. तर ते म्हटले की याच्यासाठी रडते की आम्हाला मूलबाळ नाही आहे, 10 वर्ष होऊन गेली लग्नाला, मूलबाळ नाही. ती सोडायला तयार नाही पाय. ती म्हटली महाराजजी आशीर्वाद दो बच्चा होणे का, तभी पाय छोडूगी नाही तो नाही छोडूगी. आणि लहान मुलासारख्या हंबडा फोडून रडत होती. आता तिचं रडू पाहून यांना दया आली. नीट ऐका बरं का, दयासुद्धा परब्रह्म प्राप्तीमध्ये अडथळा होऊ शकते ते सांगण्यासाठी मी बोलते. कुठेही दया नाही वापरायची, कुठे कुठे निष्ठुर व्हावं लागतं, कुठे दया वापरायची त्याचं पण ठरलेलं आहे. मज पाहता उपाधी बघा, असं एक प्रमाण आहे. दया क्षमा शांती हे मज पाहता उपाधी. क्षमासुद्धा कधी कधी उपाधी होते, दयाही उपाधी होते. दया आली, बोलले रडू नको, थांबा, नर्मदे हर. आणि त्यांनी लिहून दिलं पेनाने, 10-12 दिवसांनी महाशिवरात्र येते, महाशिवरात्रीच्या रात्री या तुम्ही. 10-12 दिवसांनी ते आले. महाशिवरात्रीच्या रात्री पूजा केली, पिंडीवरचा एक बेल घेतला फक्त त्यांनी. एक बेल घेतला, त्या बाईला पदर करायला लावला, त्या पदरात टाकून दिला, नर्मदे हर, जाओ काम हो जाएगा. ती बाई बरोबर 10 महिन्यांनी तहण्या बाळाला घेऊन, ती काकडा केवढीसा काकडा असेल, 10 महिन्याच्या, त्या 10 महिन्यानंतर म्हणजे 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर पुढचे काही दिवस 10 महिन्यांनी त्या पोराला घेऊन त्यांच्याकडे आली. बोले हुआ हुआ, बोले आपकी कृपा से हुआ. पोरगं झालं होतं, मुलगा, त्याला पोरगं झालं. पण ह्या बाबांनी जी खडतर तपश्चर्या केली
दंडवती परिक्रमा सोलपटून निघते सगळे, टायर लावावे लागतात. ते पुण्य गेलं ना तिकडं. आता त्या बाईला मुलगा दिला, ठीक आहे, ती बाई काय मदालाच आहे का? ती आपल्या पोराला मोक्षाच्या मार्गाला लावेल का? ती विषयाच्या परंपरा वृद्धिंगत करणार ना ते पोरगं पुढं. कोणत्याही अहो 99.99 ग्रस्ती लोकांना हेच वाटतं की आमच्या पोरांनी लग्न करावीत, संसार करावा आणि आम्हाला म्हातारपणी सांभाळावं. एक कोणती तरी मदाला सापवतमधून आली. मग आता संसारासाठी याने आपली तपश्चर्या, संसार सोडून आलेल्या साधूंनी आपल्या तपश्चर्याचा उपयोग कशासाठी केला? म्हणून योग मार्गामध्ये आणि तपश्चर्येमध्ये या रिद्ध्यासिद्ध्या आडव्या येतात. त्या परब्रह्म सुखापर्यंत ज्या शाश्वत सुखाला प्राप्त व्हायचं आहे त्या सुखाला प्राप्त होता येत नाही. म्हणून हा योग मार्ग कठीण आहे. म्हणून साधू संतांनी आपल्या हातात हे नाम दिलेलं आहे, ही सेवा दिलेली आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का त्या योगियांच्या, त्या मुनींच्या ध्यानामध्ये जे तत्व जात नाही ते आमच्या आसनी, शयनी आणि खेळण्यामध्ये आहे. त्या सुखाबरोबर आम्ही खेळतो, त्या सुखाबरोबर आम्ही जेवण करतो, त्या सुखाबरोबर आम्ही झोपतो. ते सुख आमच्या बरोबर आहे अभंगाच्या पहिल्याच्या. योगिया मुनी जन ध्यानी, हे योगिया